पुण्यात कुख्यात गुंड शरद मोहोळची भर दिवसा हत्या करण्यात आली। या प्रकरणामुळे पुण्यात खळबळ उडालेली आहे। आता या प्रकरणाची नवनवीन माहिती समोर येते। ज्या मुन्ना पोळेकरने शरद मोहोळवर गोळीबार केला त्याचे व्हिडिओ आता समोर येत आहेत। या व्हिडिओमध्ये एरवड्याला जाणार असं म्हणत पोळेकरचा हा व्हिडिओ व्हायरल होतोय। तसंच हत्येसाठी जी गाडी वापरली तिचाही व्हिडिओ समोर आलाय। नामदेव कानगुडे हा या हत्येचा खरा मास्टरमाइंड असून त्यानं मोहोळच्या हत्येचा कट रचला। मुठा खोऱ्यातील गुन्हेगारी वर्चस्व वादातून शरद मोहोळ याची हत्या झाल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय। अतिशय नियोजनबद्ध पद्धतीनं मुन्ना पोळेकर याच्यासह 2 जणांना मोहोळच्या टोळीत महिनाभर आधी घुसवण्यात आलं। त्यानंतर ही हत्या करण्यात आली। मागील काही महिन्यांपासून पोळेकर हा मोहोळच्या हत्येसाठी तयारी करत होता। जून महिन्यात त्यानं हत्येसाठी जी कार वापरली ती खरेदी केली होती। एवढंच नाही तर आपल्या साथीदारांसाठी एरवड्यात येणार असंही तो एका व्हिडिओमध्ये म्हणत आहे। त्याचा हा व्हिडिओ व्हायरल झालाय। त्याचा हा व्हिडिओ जुना असला तरी त्यानं बऱ्याच दिवसांपासून मनाशी पक्क केलं होतं।